तरी पथकामार्फत गुप्त माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये जे खत आपल्याला सापडलेलं होतं, एकूण 5 प्रकारचे खत होतं. त्याच्यामध्ये एफ-सी-ए 1985 नुसार जे कंपोझिशन बॅगवर प्रिंट करायला पाहिजे होतं किंवा जे वजन असतं ते प्रिंट करायला पाहिजे होतं. याच्यात कुठेतरी विसंगती आढळली होती. त्यामुळे याच्यावर प्रथमदर्शनी आम्ही विक्री बंद कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अशा प्रकारच्या किती बॅग काल आणि आज आपण जप्त केल्या आहे? काल 723 आणि आज माहिती मिळाल्यानुसार एक 72 ते 74 बॅग या ठिकाणी आम्ही डिटेन केलेल्या आहेत. काय आढळून आलं यामध्ये? याच्यामध्ये जे आहे खत पी-डी-एम आहे, प्रॉम आहे, करियर बेस्ड कन्सोर्शिया आहे, डायटोमेट सिलिकॉन आहे. एकूणच मायक्रोन्यूट्रिएंट आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर हे जे आहे, ह्या 4 प्रकारचं खत असून याचे सॅम्पलिंग करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सॅम्पलिंग केल्यानंतरच आपल्याला त्याच्या पुढील निष्कर्ष काढता येतील. त्याची पावती आपण घेणं गरजेचं आहे आणि गावामध्ये जर असे संशयास्पदरित्या बिना बिलाने जे कोणी विक्री करत आहेत अशांकडून आपण कुठल्याही प्रकारचं खत, औषध, बियाणं घेऊ नये आणि असं जर आपणास आढळलं तर आपण तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा, जेणेकरून त्यावर आम्हाला तात्काळ कार्यवाही करता येईल. आहे की या संदर्भामध्ये आताच मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक झाली होती आणि शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळावा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोगस बियाणं मिळू नये किंवा त्या ठिकाणी डुप्लिकेट खतं मिळू नये या संदर्भामध्ये कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनेचं पालन करून या ठिकाणी इंजाळा असेल, या ठिकाणी नाचनगाव असेल, या ठिकाणी दुकानदारांच्या असणाऱ्या गोडाऊनवर छापे टाकण्यात आले आणि त्या ठिकाणी जे डुप्लिकेट खत होतं, जे रेती मिश्रित खत होतं, त्याच्या 723 बॅग पकडण्यात आल्या. आणि एक प्रकारचा धाक या ठिकाणी निर्माण झाला आहे की अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम जर कोणी करत असेल तर भविष्यात त्याला कधीही माफ होणार नाही.